नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला किंगडम प्लांटी. मागच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक क्लासिफिकेशन बघितलं किंगडम प्लांटीचं. आणखी एकदा आपण रिवाइज करूया. सगळ्यात पहिला बघा क्रिप्टोगॅम्स काय असतात. क्रिप्टोगॅम्समध्ये आपण काय बघितले, नॉन सीड प्रोड्युसिंग प्लांट, अशी झाडं ज्यांच्यामध्ये सीड तयार होत नाहीत. एकदम सिंपल आहे. फॅनोरोगॅम्स सीड प्रोड्युसिंग प्लांट, त्यामध्ये फ्लॉवरसुद्धा तयार होतात, फ्रूटसुद्धा तयार होतात. त्यानंतर आपण दोन पार्ट केले, एक म्हणजे व्हॅस्क्युलर, त्यानंतर काय नॉन व्हॅस्क्युलर. जर एखाद्या प्लांटमध्ये झायलम आणि फ्लोएम हे व्हॅस्क्युलर टिश्यू असतील तर ते काय झालं, व्हॅस्क्युलर. जर ते टिश्यू अब्सेंट असतील तर ते काय झालं, नॉन व्हॅस्क्युलर. क्रिप्टोगॅम्समध्ये दोन नॉन व्हॅस्क्युलर आहेत, एक म्हणजे थॅलोफायटा आणि सेकंड काय आहे, ब्रायोफायटा. त्यानंतर एकमेव जे व्हॅस्क्युलर प्लांट आहे क्रिप्टोगॅम्समध्ये ते कुठलं आहे, टेरिडोफायटा. एमसीक्यूचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर फेनोरोगॅम्स दोन्ही पण व्हॅस्क्युलर आहेत, म्हणजे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि त्यानंतर अँजिओस्पर्मचे परत डायकॉट आणि मोनोकॉट. कॉटिलेडॉनी लक्षात ठेवण्यापेक्षा साधं सोपं लक्षात ठेवा, डायकॉट आणि मोनोकॉट. आता हे जे काही महत्त्वाचे आपण 5 डिव्हिजन बघतोय, म्हणजे क्लासिफिकेशनमध्ये किंगडम झालं, सब किंगडम झालं. त्यानंतर हे जे काही 5 डिव्हिजन्स आहेत त्यामध्ये थॅलोफायटा, त्यानंतर ब्रायोफायटा, त्यानंतर टेरिडोफायटा, त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि त्यानंतर अँजिओस्पर्म. आणि याला शब्द काय वापरला मी, तर डिव्हिजन. व्यवस्थित लक्षात ठेवा. जे काय ओव्हरऑल जे काय सगळं क्लासिफिकेशन आहे, जर तुम्हाला आठवत असेल सिस्टमॅटिक चॅप्टरमध्ये आपण KP, OF, GS हे सगळं आपण लक्षात ठेवलेलं. किंगडम, फायलम, सब फायलम, म्हणजे जे काही पुढचे जे पार्ट आहेत किंवा क्लास वगैरे जे काय असेल ते, त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट काय बघा, ॲनिमल किंगडममध्ये आपण शब्द वापरतो फायलम. ॲनिमल किंगडममध्ये शब्द काय वापरतो आपण, फायलम. पण प्लांट किंगडममध्ये आता शब्द काय वापरायचा आपण, डिव्हिजन. व्यवस्थित लक्षात ठेवा, फायलम रिप्लेस्ड बाय डिव्हिजन इन किंगडम प्लांटी. आणि टोटल 5 डिव्हिजन्स आहेत, एक म्हणजे थॅलो, त्यानंतर ब्रायो, त्यानंतर टेरिडो, त्यानंतर जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यानंतर जो सगळ्यात पहिला आपला डिव्हिजन आहे, म्हणजे सब किंगडममधला डिव्हिजन, तो कुठला आहे, थॅलोफायटा. तो बघूया आपण. आता इथं काय बघा, सिलेंट फीचर्स ऑफ मेजर प्लांट्स ग्रुप्स अंडर क्रिप्टोगॅम्स. तिथं सायलेंट म्हणत जाऊ नका, याचं प्रोनाऊन्सिएशन सिलेंट फीचर्स आहे. त्यानंतर त्याचे जे डिव्हिजन्स आहेत, त्या डिव्हिजनमध्ये सगळ्यात पहिलं डिव्हिजन काय आहे, थॅलोफायटा. आता यामध्ये बघा, जसं आपण ॲनिमल किंगडममध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितल्यात प्रत्येक फायलमचे, तसेच आपण काय करणार आहे, प्रत्येक डिव्हिजनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर बघणार आहे. इथं आपण फक्त टोटल 5 डिव्हिजनचा अभ्यास करणार आहे. त्याचे काही काही सबटाईपसुद्धा असतील, त्याचे काही काही एक्झाम्पलसुद्धा असतील. जसं ॲनिमल किंगडममध्ये तसंच सेम प्लांट किंगडममध्ये, फक्त जराशी नावं नवीन असणार आहेत, थोडीशी अवघड असणार आहेत. पण सारखं सारखं आपल्याला त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे, दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडं. आता बघा इथं काय आहेत, मोस्टली ॲक्वॅटिक. जे थॅलोफायट आहेत, म्हणजेच अल्गी म्हणतो आपण त्याला, ते सगळे काय झाले, तर ॲक्वॅटिक आहेत. पण काही काही फ्रेश वॉटरसुद्धा आहेत, आपल्याला काही काही दिसतात. काही काही इपिफाईट्ससुद्धा आहेत. आता इपिफाईट्स म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल मॉर्फोलॉजी हा चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं बघा इपिफाईट्स काय असतात. इपिफायटिक रूट्स बघितलेले आपण. एक एक्झाम्पल माझ्यामध्ये चांगलं लक्षात असेल, ऑर्किड एक एक्झाम्पल होतं बघा त्याचं. आता इथं काय होतं बघा, इपिफाईट्स म्हणजे काय, ते फक्त आधारासाठी काय असतात, दुसऱ्या एखाद्या प्लांटवर ग्रो होत असतात. जे काही न्यूट्रिशन असेल, म्हणजे जे काही फूड तयार करणार, फोटोसिंथेसिस वगैरे, ते स्वतः स्वतः तयार करतात. ते फक्त कशासाठी असतात, सपोर्टसाठी असतात इपिफाईट्स. पॅरासायटिक वेगळे असतात, सॅप्रोफायटिक वेगळे असतात. बऱ्याच प्रकारचे काही काही प्लांट्स आहेत पॅरासायटिक, सॅप्रोफायटिक नाही. इपिफाईट्स म्हणजेच काय, कुठल्या तर एखाद्या मोठ्या झाडावरती फक्त आधारासाठी आहेत, पण जी काय फूडची रिक्वायरमेंट आहे ती स्वतः स्वतः त्यांची काय करणार आहेत, पूर्ण करणार आहेत. त्यानंतर बघा, सम ग्रोथ सिम्बायोटिकली. आता सिम्बायोटिक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, जर तुम्हाला आठवत असेल आपला एक चॅप्टर सिस्टमॅटिक्स, त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण लायकेन बघितलेले. त्या लायकेनमध्ये आपण एक डेफिनेशन बघितले, आठवत आहे का बघा. जे काही लायकेन्स आहेत ते कशाचं सिम्बायोटिक असोसिएशन आहेत, एक म्हणजे अल्गी आणि एक म्हणजे काय, फंजाय. अल्गी काय तयार करायचं, फूड तयार करायचं, आणि त्या बदल्यात त्याला जे फंजाय आहे ते काय प्रोव्हाइड करायचं, शेल्टर प्रोव्हाइड करायचं. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा व्यवस्थित, कुठला चॅप्टर, सिस्टमॅटिक्स, त्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण लायकेन्स बघितलेत. आणि लायकेन्स म्हणजेच काय, सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गी अँड फंजाय. म्हणजे एकमेकांना ते काय तर प्रोव्हाइड करणार आहेत, दोघांचं पण काही ना काहीतरी बेनिफिट होणार आहे, म्युच्युअल काय होतं तिथं, बेनिफिट होत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, सिम्बायोटिक. सिम्बायोटिक रिलेशनशिप अल्गी आणि कुणाचं होतं, कुणाबरोबर होतं, ते फंजाय बरोबर. फंजाय त्याला प्रोव्हाइड करणार आहे शेल्टर, आणि जे काही अल्गी आहे ते काय करणार आहे, फूड तयार करणार आहे, आणि ते कुणाला प्रोव्हाइड करणार आहे, त्या फंजायला. एकदम सिंपल आहे बघा. मायकोबायंट, फायकोबायंट हे शब्द आपल्याला गेलेत. इपिझॉईक, आता इथं त्याचं मिनिंग सांगितलं बघा. इपिझॉईक, इपिफाईट्स वेगळं आणि इपिझॉईक वेगळं. फायटा म्हणजे प्लांट, आणि कधी पण जेव्हा शब्द येतो झू, तिथं काय असणार आहे, ऑर्गॅनिझम असणार आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, इथं बघा एक एक्झाम्पल सांगितले स्लॉथ बिअरचं.
स्लॉथ बिअर म्हणजे एक आळशी अस्वल असतं, त्याला स्लॉथ बिअर म्हणतो आपण. त्याच्या बॉडीवर काय होत असतं ते नॉन पॅरासायटिकली, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकार, पॅरासायटिक म्हणजे काय म्हणतो आपण, परजीवी. एखादा जर कुठला पण ऑर्गॅनिझम जर पॅरासाइट म्हणत असतो आपण त्याला, तर तो काय करत असतो, ज्या ऑर्गॅनिझमवर म्हणजे ज्या होस्ट बॉडीवर आहे त्याचं जे काही सगळं न्यूट्रिशन आहे ते ॲब्झॉर्ब करत असतो, ते सक करत असतो. ते झालं पॅरासायटिक. पण इथं तसं काय होत नाही बघा, ते फक्त सपोर्टसाठी असतात. इपिफायटिक, फायटा म्हणजे प्लांट, दुसऱ्या एखाद्या प्लांटवर जर ग्रो होत असतील सपोर्टसाठी फक्त, तर त्याला इपिफाईट्स म्हणायचं. इपिझॉईक म्हणजे काय, जर एखादा ॲनिमल असेल तर त्याच्या बॉडीवर असेल, झू म्हणजे काय म्हणतो आपण ॲनिमल, तर त्याच्या बॉडीवर असेल तर त्याला काय म्हणणार आपण, इपिझॉईक. आणि जे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे ते कुणाबरोबर आहे, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, फंजाय बरोबर. आता जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते तो एक प्रकारचा स्लॉथ बिअर आहे. आणि स्लॉथ बिअरमध्ये त्याच्या बॉडीवर तुम्हाला इथे दिसते बघा, ग्रीन कलरचा जो पार्ट दिसतो ते सगळे काय असणार आहेत, अलगी असणार आहेत. इथे सुद्धा दिसते बघा, फारच आळशी असा अस्वल असतो हा, म्हणून त्याला स्लॉथ आपण. त्यानंतर बघा, ॲक्वॅटिक अल्गी ग्रो इन मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर. मरीन वॉटर पण आहे आणि फ्रेश वॉटर पण आहे. एकदम सिम्पल कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत. मोस्ट ऑफ देम आर फ्री लिव्हिंग वाईल सम आर सिम्बायोटिक. काही काही फ्री लिव्हिंग असतात आणि काही काही कशात सिम्बायोटिक आहेत. सिम्बायोटिकचं मगाशी अर्थ मी सांगितलं, सारखं रिपीट करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा इथं काय आहे तो, प्लांट बॉडी इज थॅलॉइड. आता एक नवीन शब्द काय आला आपल्याला, थॅलॉइड, आणि त्याचं मिनिंग व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना, विद्यार्थ्यांना समजत नाही हे थॅलस किंवा थॅलॉइड काय असतं ते. तिथंच त्याचं मिनिंग सांगितलं बघा, अनडिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्ज. म्हणजे अनडिफरन्शिएशन. आता अनडिफरन्शिएशन म्हणजे काय, जर कधी पण आपण एखादं जर झाड बघितलं तर आपण असं डिफरन्शिएट करू शकतो की एखादं ते झाडाचं काय असणार आहे, खोड असणार आहे, त्यानंतर वर काय असणार आहेत, लिव्ज असणार आहेत, त्यानंतर स्टेम किंवा त्याचा कुठला पार्ट असणार आहे, रूटचा असणार आहे. म्हणजे आपण हे सगळे पार्ट काय करू शकतोय, डिफरन्शिएट करू शकतोय की झाडाचं पान आहे, झाडाचं फूल आहे, झाडाचं खोड आहे किंवा झाडाची मुळं आहेत. पण हे जे अलगी आहेत, अलगी काय सगळे आपल्याला नुसते ग्रीन ग्रीन दिसत असतात, जर कधी बघितलं असतील तुम्ही, आपण असं डिफरन्शिएट करू शकत नाही. आपण सांगू शकत नाही की हे अलगीचं पान आहे, हे अलगीचं काय तर खोड आहे किंवा अलगीचं काय तर मूळ आहे. त्यामुळे असं आपण सांगू शकत नाही. तो जो काही पार्ट दिसतो, जो काही अनडिफरन्शिएटेड मास ऑफ सेल दिसतो, मास ऑफ सेल नाही सॉरी, अनडिफरन्शिएटेड इंटू रूट किंवा व्हेजिटेटिव्ह पार्ट्समध्ये, रूट, स्टेम किंवा लिव्हजलाच व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणतो आपण, त्याला काय म्हणायचं, थॅलॉइड. पुढं आपल्याला एक इमेज येते बघा. आता जर हे मोस्टली आपण बघत असतो जे काही ॲक्वॅटिक बॉडीज असतात, रिव्हर वॉटर असू दे किंवा जे काही आपलं फ्रेश वॉटर म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये काय होत असतं की आपल्याला बऱ्याच वेळेला असे शैवाळ दिसत असतात. अलगी म्हणजेच काय, शैवाळ म्हणतो आपण, शेवाळ्या म्हटलं नाही, शैवाल शब्द त्याला मराठी आहे, शैवाल. त्यामध्ये बघा आता इथं आपण डिफरन्शिएट करू शकत नाही की नुसतं फुलाला फक्त ग्रीन पार्ट दिसतो, आपण डिफरन्शिएट करू शकत नाही की हे अलगीचं कुठला पार्ट आहे, म्हणजे रूट आहे का, स्टेम आहे का, लीफ आहे. त्यामुळे तेव्हा त्या बॉडीला काय म्हणायचं, असं जे काय बॉडी दिसते तर त्याला काय म्हणणार आपण, थॅलस म्हणणार. काही काही ब्रायोफाईट्समध्ये सुद्धा आपण बघणार आहे, ते पुढं आपण एक्झाम्पल बघणार आहे. फक्त थॅलस किंवा थॅलोफाईड एवढं, याचा मिनिंग व्यवस्थित आणखीन एकदा चांगलं समजून घ्या. एखाद्या प्लांटच्या बॉडीला जर आपण डिफरन्शिएट करू शकत नसू त्याच्या रूटमध्ये, स्टेममध्ये किंवा लीफमध्ये, तर त्याला काय म्हणायचं, थॅलस किंवा थॅलॉइड. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यावरनं शब्द काय आला, थॅलोफायटा. त्याच्यावरनं शब्द काय आला, थॅलोफायटा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, दे मे बी स्मॉल युनिसेल्युलर. आता इथं एक एक्सेप्शन आहे बघा, कारण जर तुम्हाला सिस्टमॅटिक्स या चॅप्टरमध्ये जरा आपण काही काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघितलेले, त्यामध्ये आपण मोनेरा फक्त काय बघितलेलं, युनिसेल्युलर बघितलेलं. त्यानंतर प्रोटिस्टा काय होते, युनिसेल्युलर होते का मल्टीसेल्युलर होते, तर युनिसेल्युलर युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स कोण होतं फक्त, तर मोनेरामध्ये. त्यानंतर जो थर्ड किंगडम होता तो कुठला होता, तर आपला प्रोटिस्टा, सॉरी मोनेरा, प्रोटिस्टा. त्यानंतर काय, फंजाय. फंजायमध्ये आपण काय बघितलेलं, एक एक्सेप्शन बघितलेलं, युनिसेल्युलर काय होते, ईस्ट होते. आणि त्यानंतर प्लांटी आणि त्यानंतर ॲनिमाले. आणि प्लांटी ॲनिमाले आपण काय बघितलेलं की सगळे काय होते, युकॅरियोट्स होते. पण इथं सुद्धा काय एक एक्सेप्शन आहे बघा, इथं सुद्धा काय एक एक्सेप्शन आहे की युनिसेल्युलर आहेत. आता युनिसेल्युलर एक एक्झाम्पल आपल्याला की क्लॅमायडोमोनास, आपण पुढे एक्झाम्पल बघणारच आहे. फक्त इथं लक्षात ठेवा, इन जनरल जर आपण स्टेटमेंट बघितलं, सगळी जी काही प्लांट्स आहेत ते सगळे मल्टीसेल्युलर आहेत, पण यामध्ये सुद्धा काही काही एक्सेप्शन आहेत. पण जर इन जनरल तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक फीचर विचारलं तर प्लांट्स लक्षात ठेवणार काय आपण, मल्टीसेल्युलर आहे. तिथं जर क्लॅमायडोमोनास असेल तर युनिसेल्युलर. आता ते कसे क्वेश्चन्स असतील, त्याची क्वेश्चनची आपण चांगली प्रॅक्टिससुद्धा करणार आहे, म्हणजे तुम्हाला काही काही गोष्टी समजतील व्यवस्थित.
मायक्रोस्कोपिक एकदम लहान असतात ते कशासारखे क्लोरेलासारखे. नॉन मोटाईल, त्यानंतर क्लॅमायडोमोनास सगळ्यात महत्त्वाचं बघा मोटाईल. आणि हा जो शब्द आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला हा जो काही अलगी आहे तो क्वेश्चन ह्याच्यावर पडत असतोय. त्यामुळं क्लॅमायडोमोनास, मी काय प्रोनाऊन्सिएशन केलं, क्लॅमायडोमोनास व्यवस्थित लक्षात ठेवा. दे कॅन बी मल्टीसेल्युलर अनब्रांच फिलामेंटस लाईक स्पायरोगायरा. स्पायरोगायरा कसा आहे, फिलामेंटस आहे. आपण प्रत्येक ह्याची डायग्राम बघणार आहे. पण प्लांट किंगडममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की लॅटिन आणि ग्रीक भाषेतली नावं आहेत आणि सायंटिफिक नेम तुम्हाला सारखे सारखे त्याचं रिव्हिजन करून लक्षात ठेवायला पाहिजेत. कारण प्रत्येक जो काही आपण टॉपिक बघतोय तो इतर तो आपला ॲनिमल किंगडम असेल, त्यामधले काही काही फायलम्स असतील, काही काही क्लास असतील, किंवा प्लांट किंगडम असेल, दोन्हीमध्ये सुद्धा काय होत असतं की सायंटिफिक नेम्स भरपूर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचं सारखं सारखं रिव्हिजन करण्यावर फोकस करा जास्त तुम्ही त्यामध्ये. स्पायरोगायरा फिलामेंटस आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. फिलामेंटस स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. ब्रांच स्ट्रक्चर, ब्रांच फिलामेंटस कशामध्ये दिसतं, कॅरामध्ये. आणि ह्याचा उच्चार कॅरा असं करा, चारा करू नका. काय 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 एक्झाम्पल आहेत बघा, क्लोरेला, क्लॅमायडोमोनास, स्पायरोगायरा आणि कॅरा. पहिलं बघा जे दिसतंय ते काय झालं, त्याला म्हणायचं क्लॅमायडोमोनास. आता हे कुठल्या तरी एखाद्या इन्सेक्टसारखं तुम्हाला दिसत असेल, पण एकदम हा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम असतो, युनिसेल्युलर असतो, क्लॅमायडोमोनास. त्यानंतर ग्रीन अलगी बघा कुठला आहे, कॅरा. हे दिसतंय काय, त्याला काय म्हणायचं, कॅरा. कॅरा झाल्यावर आणखीन एक एक्झाम्पल आहे आपलं स्पायरोगायरा. आणि तुम्हाला मोस्टली तुम्हाला जे काही काही तुमच्या प्रॅक्टिकल असतात त्यामध्ये तुम्हाला ते फक्त ती स्लाईडवर दाखवत असतात. काहीतरी ते स्पॉटिंग म्हणून एक तुम्हाला प्रकार असतो, त्यामध्ये तुम्हाला हे सांगत असतात स्पायरोगायराचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक फीचरल्या. त्यामध्ये रिबन शेप्ड काय असतो, रिबन शेप्ड काय असतो, क्लोरोप्लास्ट असतो. इथं फक्त स्पायरोगायराची इमेज समजून घ्या. अशा पद्धतीचा काय तर स्पायरोगायरा हा प्लांट आहे, अलगी किंवा थॅलोफाईट आहे. सर्गॅसम प्लांट आपल्याला बॉडीजमध्ये असे वॉटर बॉडीजमध्ये असे काही काही प्लांट दिसत असतात बघा, त्याला काय म्हणायचं, सर्गॅसम. त्यानंतर बघा युलॉथ्रिक्स, काय उच्चार केला, युलॉथ्रिक्स. जरा ह्यासारखं दिसत असते आपलं स्पायरोगायरासारखं, पण युलॉथ्रिक्स. आणि प्रत्येक एक आणि एक एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचे कुठले कुठले ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आजच्या लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटी आपण जे MCQचे क्वेश्चन पडले आहेत नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते सुद्धा आपण चांगले रिवाईज करणार आहे. त्यानंतर आहे व्हॉल्वॉक्स. आणि व्हॉल्वॉक्सवर एक क्वेश्चन सारखा पडत असतो, कोलोनियल आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. कॉलनीजमध्ये राहणार असतो म्हणून त्याला काय म्हणतो, कोलोनियल. ग्रुपमध्ये राहत असतो. इथं सुद्धा आपल्याला बघा एक सेल आहे, त्यामध्ये अनेक असे काय दिसतात आपल्याला, कॉलनीज दिसतात, त्याला काय म्हणायचं, वॉल्वॉक्स. त्यानंतर बघा सर्गॅसम, अ ह्यूज मायक्रोस्कोपिक सीवीड विच मेजर मोर दॅन 60 मीटर्स इन लेंथ इज ऑल्सो अँड अल्गा. म्हणजे 60 मीटरपेक्षा जास्त त्याची लेंथ असते, इतका मोठा तो काय असतो, सी विड्स असतो. त्याचं एक एक्झाम्पल, त्याचं नाव काय सांगितलं, सर्गॅसम. मग अशी आपण बघितलेलं सर्गॅसम काय आहे ते. आता बघा महत्त्वाचा पॉईंट, रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय व्हेजिटेटिव्ह एसेक्शुअल अँड सेक्शुअल वे. तिन्ही पण प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, फक्त सेक्शुअल आणि एसेक्शुअल नाही आहे. 3 प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, व्हेजिटेटिव्ह. आणि इन डिटेल आपण पुढे बघणारच आहे, एसेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह फ्रॅगमेंटेशन आणि फ्युजन होत असतं. पुढे जरा इमेज दाखवतो म्हणजे काही काही गोष्टी क्लिअर होतील. पण हे कॅरेक्टरिस्टिक फीचर व्यवस्थित लक्षात ठेवा. द लाईफ सायकल शोज फेनॉमिनॉन ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय सांगितलं, हॅप्लॉइड डिप्लॉइड जो काही पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि हा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. थॅलोफायटा शोज अल्टरनेशन ऑफ जनरेशन, म्हणजेच काय, थोडक्यात बदल होत असतो. सगळ्यात पहिला काय तर डिप्लॉइड, त्यानंतर हॅप्लॉइड, त्यानंतर डिप्लॉइड. हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. डॉमिनंट हॅप्लॉइड अँड रिड्युस्ड डिप्लॉइड फेज. फक्त हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड फेज आत्तापुरते एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. त्यामध्ये परत हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक, हॅप्लोडिप्लॉन्टिक असे काही काही शब्द आहेत, पण सगळ्यात शेवटी ते आपण बघणार आहे. आणि स्पेसिफिक जेव्हा नीटचा काहीतरी क्रॅश कोर्स असणार आहे त्यामध्ये आपण त्याच्या गोष्टीचा चांगलं रिव्हिजन करूया. जास्त तुम्हाला आत्ता अवघड वाटू नये, त्यामुळे फक्त एकदम बेसिक गोष्टी घेतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्गी आर क्लासिफाईड ॲज पर इट्स पिगमेंट लाईक क्लोरोफिल, झॅन्थोफिल, फायकोबिलिन्स. आता इथं काय काय सांगितले बघा, हे काय पिगमेंट्स आहेत. आता क्लोरोफिल जरासं आपण त्या ह्याला शब्दाला थोडेसे फॅमिलियर आहे. क्लोरोफिल आपल्याला माहीत आहे की क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल असतात आणि फोटोसिंथेसिसमध्ये आपण प्रॉपर त्याचं स्ट्रक्चर बघणार आहे. कुठंही नक्की हे जे काही पिगमेंट्स असतात ते असतात, त्याचं प्रॉपर पोझिशन, जे काही स्ट्रक्चर आहे, ॲनाटॉमी, ते सगळं आपण बघणार आहे त्या चॅप्टरमध्ये. आतापुरतं फक्त काय लक्षात ठेवायचं,
अल्गीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे पिगमेंट्स आहेत. पिगमेंट्स म्हणजे रंगद्रव्य म्हणतो आपण त्याला. इथं बघा क्लोरोफिल, त्यानंतर झॅन्थोफिल, त्यानंतर झॅन्थोफिल आहे, त्यानंतर फायकोबिलिन्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रत्येक ह्याचा स्पेसिफिक काय कलर असणार आहे, त्याच्यानुसार आपण त्याचे टाईप्स करत असतो अल्गीचे. आता बघा इथं जे मागाशी आपण बघितलेलं काय लाईफ सायकल, स्पोअर, मिओसिस म्हणजे आपल्याला माहिती आहे आता सेल डिव्हिजन आपलं झाले. मिओसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ जर्म सेल. हे स्पोर्स तयार झाले, त्यानंतर स्पोर्सपासून मल्टीसेल्युलर काय झालं, हॅप्लॉइड तयार झाला प्लांट बॉडी. त्यानंतर त्यानंतर हॅप्लॉइड गॅमेट्स तयार झाले, फर्टिलायझेशन झालं, हे गॅमेट्स आहेत बघा. त्यानंतर डिप्लॉइड झायगोट तयार झाला. ही जी काय ओव्हरऑल जी काय लाईफ सायकल आहे त्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन, त्याचं मिनिंग मी सांगितलं, हॅप्लॉइड आणि त्यानंतर डिप्लॉइड. त्यामुळे लक्षात ठेवा शब्द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, आपण आता टोटल 3 टाईप बघणार आहे. म्हणजे कशाचे, अल्गीचे. त्याच्यामध्ये जे काही पिगमेंट्स आहेत म्हणजे थोडक्यात त्याचा कलर कुठला आहे त्या प्लांटचा, अल्गीचा, त्याच्यानुसार आपण त्याचे 3 टाईप्स करणार. त्यातला जो पहिला टाईप आहे त्याला म्हणायचं क्लोरोफायसी. मी काय काय उच्चार करतोय बघा. फर्स्ट पॉईंट बघा आता, दीज आर मोस्टली फ्रेश वॉटर, फ्यू ब्रॅकिश वॉटर अँड मरीन वॉटर. ब्रॅकिश म्हणजे त्याला सॉल्टी वॉटर सुद्धा म्हणतो, खारे पाणी. मोस्टली काय असतात बघा, फ्रेश वॉटर आहेत. क्लोरोफायसी, क्लोरोफायसी म्हणजेच काय, ग्रीन अल्गी. कधी कधी एकदम सिम्पल क्वेश्चन विचारतात, क्लोरोफायसी कॉमन नेम त्याचं काय, ग्रीन अल्गी. ग्रीन पण बघणार आहे आपण, रेड पण बघणार आहे, ब्राऊन पण बघणार आहे. क्लोरो म्हणजे लक्षात आलं पाहिजे काय, ग्रीन. त्यानंतर प्लांट बॉडी इज युनिसेल्युलर, कोलोनियल अँड फिलामेंटस. एक तर युनिसेल्युलर असणार आहे प्लांट बॉडी, इथं एक्सेप्शन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. पण इन जनरल आपण काय बघत असतो की जे काही सगळे प्लांट आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत. मी सारखं सारखं रिपीट करतोय, इथं एक्सेप्शन आहे युनिसेल्युलर अल्गीचं. काही काही कोलोनियल आहेत म्हणजे कॉलनीजमध्ये राहणारे, ग्रुपमध्ये राहणारे. काही काही फिलामेंटस आहेत. त्यानंतर सेल वॉल कंटेन सेल्युलोज, बेसिक आपल्याला माहीत आहे. आणि काही काही एक्स्ट्रासुद्धा शुगर्स असतात. पण एकदम सुरुवातीचं आपण एकदम साधे लेवल, सिम्पल बेसिक लेवल बघूया. त्यानंतर त्यातली हार्ड लेवल आपण बघूया. जे काही सगळे एकदम अवघडसुद्धा यातले जे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण चांगले रिपीट करूया, रिवाईज करूया. आता इथं बघा, क्लोरोप्लास्ट आर ऑफ व्हेरियस शेप्स लाईक डिस्कॉइड, प्लेट लाईक, रेटिक्युलेट, कप शेप, रिबन शेप अँड स्पायरल विथ क्लोरोफिल ए, बी, कॅरोटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल. त्यामध्ये आता हा जो पॉईंट आहे बघा, क्लोरोप्लास्टचा शेप. आता जर तुम्हाला आठवत असेल, आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या चॅप्टरमध्ये आपण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर बघितलं. त्या क्लोरोप्लास्टचा शेप कसा आहे बघा, एकतर डिस्कॉइड आहे, डिस्कॉइड आहे किंवा कप शेप म्हणतोय आपण त्याला. त्यानंतर प्लेट लाईक किंवा रेटिक्युलेट असं नेटवर्कसारखं दिसतं आपल्याला. त्यानंतर रिबन शेप, रिबन शेप जर असं व्यवस्थित लक्षात ठेवा, तो स्पायरोगायरामध्ये दिसतो आपल्याला, महत्त्वाचा पॉईंट आहे, किंवा स्पायरल. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि MCQचा क्वेश्चन बघा, कुठल्या प्रकारचे पिगमेंट्स प्रेझेंट आहेत. एक म्हणजे क्लोरोफिल ए, आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या कुठले कुठले पिगमेंट्स आहेत ते, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड्स, त्यानंतर झॅन्थोफिल. आता हे पिगमेंटचं तुम्हाला जास्त केमिस्ट्री इन डिटेल नाही आहे, त्यामुळं आहे तशी फक्त नावं लक्षात ठेवा. काय तर रंगद्रव्य आहेत एवढंच फक्त समजून घ्या. पण कुठले कुठले आहेत ते माहीत पाहिजेत आपल्याला. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड्स आणि त्यानंतर काय, झॅन्थोफिल. त्यानंतर बघा, स्टोअर्ड फूड, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन पडत असतोय. कुठला पार्ट आहे तर स्टार्च. आता स्टार्च काय, एक प्रकारची शुगर आहे. जसं ग्लुकोज आहे तसंच काय, स्टार्च एक प्रकारची काय, शुगर आहे. युनिसेल्युलर टू हेट्रोट्रायकस फिलामेंट. आता युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय म्हणतो आपण, आणि हेट्रोट्रायकस त्यामध्ये 2 पार्ट असतात. एक म्हणजे इरेक्ट पार्ट असतो असा, आणि त्यानंतर असं काय असतो त्याला म्हणतो आपण प्रोस्टेट पार्ट. म्हणजे तुम्हाला एक इमेज दाखवतो मी नंतर, त्यामध्ये जरासं तुम्हाला समजेल. नाही ते साधी सोपी एक डायग्राम काढतो. एक असतो म्हणजे एक्झाम्पल आहे कॅराचं. त्या कॅरामध्ये बघा, आपण मगाशी एक एक्झाम्पल बघितलेलं कॅराचं एक्झाम्पल. त्या कॅरामध्ये इथं तुम्हाला दिसतंय बघा, हा जो पार्ट दिसतोय आपल्याला कॅराचा, हा काय झाला, इरेक्ट पार्ट झाला. हा काय झाला, इरेक्ट पार्ट झाला, म्हणजे जो सरळ दिसतोय आपल्याला तो. त्यानंतर त्याच्या बेसला बरोबर असा प्रोस्टेट पार्टसुद्धा असतो, म्हणजे आडवा पार्टसुद्धा असतो. असे जेव्हा 2 फॉर्म दिसतात आपल्याला, एक आडवा एक उभा, तेव्हा त्याला काय म्हणायचं, हेटेरोट्रायकस. त्याचं साधं सोपं मिनिंग आहे, पण तेवढं इन डिटेल तुम्हाला नाही आहे, फक्त शब्द आहे म्हणून मी त्याचं मिनिंग सांगितलं. एक उभा आणि आडवा असे 2 पार्ट असतात, बॉडीचे डिव्हिजन होत असतं आपण म्हणूया. त्यानंतर बघा पुढचा पार्ट, आणि स्टोअर फॉर्म लक्षात ठेवा, स्टार्च. पिगमेंट कुठले कुठले आहेत, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, त्यानंतर कॅरोटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल. पायरिनॉइड्स, आणखीन एक नवीन अवघड शब्द आहे बघा आपल्यासाठी, पायरिनॉइड्स. आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, पायरिनॉइड्स उच्चार काय केला मी, पायरिनॉइड्स.
लोकेटेड ऑन क्लोरोप्लास्ट. मेंबर आर रिच इन प्रोटीन सो यूज्ड ॲज फूड. आता हा पायरिनॉइडचा पार्ट झाला. पायरिनॉइडची जरा इथे इमेज आहे का बघूया आपण पायरिनॉइडची. इथं बघा स्क्रीनवर जरासं तुम्हाला पायरिनॉइड म्हणजे काय ते सांगतो. पायरिनॉइड इथं हे हा जो पहिलं एक्झाम्पल आहे त्याला म्हणायचं क्लॅमायडोमोनास आणि हे काय स्पायरोगायराचं. स्पायरोगायरामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात इथं बघा पायरिनॉइडचे काय दिसतात मॉलिक्यूल दिसतात कशामध्ये क्लोरोप्लास्टच्या इथं. आता इथं काय समजून घ्यायचं हे पायरिनॉइड्स काय आहेत ते. पायरिनॉइड्स म्हणजे काय असतात तर सेंटरला काय असतो तर जो पार्ट दिसतो त्याला म्हणायचं प्रोटीन आणि त्याच्यावर बरोबर आपल्याला काय दिसतात असे स्टार्चचे काय दिसतात ग्रॅन्युअल दिसतात. आणि हा जो काही पार्ट आहे त्याला काय म्हणायचं पायरिनॉइड्स. मध्ये प्रोटीन आहे बाजूनं कव्हरिंग कशाचं केलं आहे स्टार्चचं. एकदम सिंपल मेकॅनिझम आहे बघा. आणि 2 एक्झाम्पलसुद्धा आहे क्लॅमायडोमोनास आणि स्पायरोगायराचे. त्यानंतर बघा आणखीन एक MCQचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी. मेंबर्स आर रिच इन प्रोटीन म्हणजे हे जे काही ग्रीन अल्गे आहेत त्यांच्यामध्ये काय असतं प्रोटीनची मात्रा जास्त असते. त्यामुळे ते ॲज अ फूड म्हणून सुद्धा आपण काय करतो यूज करतो. आणि स्पेस ट्रॅव्हलर म्हणजे जे काय अवकाशयात्री असतात ते काय करत असतात जर काही फूड न्यायचं असेल तिथं कारण तिथं सुद्धा ते बरेच काही काही ते स्पेस स्टेशनमध्ये काम करत असतात तेव्हा तिथं ॲज अ फूड म्हणून ते काय नेत असतात तर 2 एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. एक म्हणजे क्लोरेला त्यानंतर त्याला ग्रीन अल्गी म्हणतो आणि स्पायरुलिना. हे दोन्ही पण एक्झाम्पल लक्षात ठेवा. असा एकदा क्वेश्चन पडलेला की स्पेस ट्रॅव्हलर असं कुठली अल्गी यूज करतात जी प्रोटीनमध्ये त्याचं रिच असते म्हणजे जास्त प्रमाणात त्याचं काय असतं प्रोटीन असतं त्यामध्ये किंवा सुपर फूड. क्लोरेला आणि स्पायरुलिना हे दोन्ही पण एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन काही काही एक्झाम्पल आहेत. क्लॅमायडोमोनास आपण मगाशी बघितले, स्पायरोगायरा बघितले, कॅरा बघितले, वॉलवॉक्स व्यवस्थित लक्षात ठेवा आणि युलोथ्रिक्स. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवा कारण हे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल पटकन लक्षात राहत नाहीत. त्यासाठी एक हा जो पार्ट आहे म्हणजे क्लासी कार SUV व्यवस्थित लक्षात ठेवा. क्लासी कार SUV. क्लासी म्हणजे लक्षात ठेवायचं क्लॅमायडोमोनास. कार म्हणजे कॅरा. काय काय सांगितलं बघा. C स्टँड्स फॉर क्लॅमायडोमोनास क्लासी क्लॅमायडोमोनास. कार म्हणजे काय कॅरा. त्यानंतर S स्टँड्स फॉर स्पायरोगायरा. U स्टँड्स फॉर युलोथ्रिक्स. V स्टँड्स फॉर वॉलवॉक्स. क्लासी कार SUV व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल एक आणि एक एक्झाम्पल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा पुढचा जो पार्ट आहे म्हणजे जे आपण मगाशी बघितलेलं की जे काही स्पायरुलिना किंवा क्लोरेला ॲज अ सुपर फूड म्हणून यूज करत असतात स्पेस ट्रॅव्हलर्स म्हणजे आपण सुद्धा यूज करू शकतो पण स्पेस ट्रॅव्हल जास्त यूज करत असतात. आता हे असं ऑनलाईनसुद्धा मिळते आपल्याला कॅप्सूलमध्ये असतात फॉर्मॅटमध्ये असतात. आता ही पावडर असते त्यापासून असे कॅप्सूल तयार करत असतात त्यामध्ये एकदम जास्त प्रमाणात काय असतं प्रोटीन असतं. सुपर फूडसुद्धा याला म्हणत असतात. त्यानंतर बघा द अल्गल सेल वॉल कंटेन पॉलिसॅकॅराइड्स लाईक सेल्युलोज ग्लुकोज. आता पॉलिसॅकॅराइड म्हणजे पहिला समजून घ्यायचं बायोकेमिस्ट्री अजून आपण चॅप्टर चालू केला नाही. त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण ओव्हरऑल सगळं क्लासिफिकेशन बघणार आहे. फक्त आत्तापुरतं काय समजून घ्यायचं एक कार्बोहायड्रेटचा काहीतरी एक टाईप आहे पॉलिसॅकॅराइड. कशाचा टाईप आहे कार्बोहायड्रेटचा एक टाईप. त्यामध्ये एक्झाम्पल आहे सेल्युलोज आणि ग्लुकोज. त्यामध्ये बघा रिझर्व्ह फूड इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. मगाशीच आपण बघितले रिझर्व्ह फूड काय क्लोरो जे काही ग्रीन अल्गीचं आहे ते काय इथं लक्षात ठेवायचं स्टार्च आहे. आता स्पेसिफिक लक्षात ठेवा ग्रीन अल्गी क्लोरोफायसी रिझर्व्ह फूड स्टार्च. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन ऑर फ्युजन. आता हे फ्रॅगमेंटेशन आणि फ्युजन काय असतं ते बघूया आपण. इथे एक्झाम्पल कन्सिडर केले स्पायरोगायराचं. फ्रॅगमेंट म्हणजे बारके बारके तुकडे पडत असतात. इथं काय होतात की हा एक तुकडा पडला हा एक तुकडा पडला आणि तो इंडिव्हिज्युअल ॲज अ प्लांट म्हणून काय करतो ग्रो होत असतो. इंडिव्हिज्युअल ॲज अ ऑर्गॅनिझम म्हणून काय करायला लागतो ग्रो होतो आणि त्या प्रोसेसला काय म्हणायचं फ्रॅगमेंटेशन किंवा फ्युजन. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे बघा एसेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फॉर्मेशन ऑफ स्पोअर्स. आता हे जे स्पोअर्स आहेत ह्याला एक झूस्पोरॅन्जियम म्हणजे जी काय अशी काय म्हणतो आपण सॅकसारखं स्ट्रक्चर दिसतं त्याला काय म्हणायचं झूस्पोरॅन्जियम आणि त्यातून असे झूस्पोर बाहेर पडणार आहे. तर त्याला झूस्पोर का शब्द वापरला आहे त्याच्यावर अशी साईडला काय दिसतात आपल्याला फ्लॅजेला दिसतात आणि हे फ्लॅजेला काय करत असतात त्यांच्या मुवमेंटसाठी त्याला हेल्प करत असतात कारण आपल्याला माहिती आहे फ्लॅजेलाचं काय काम आहे तर ते लोकोमोशनला सुद्धा हेल्प करत असतात. त्यामुळं आता हे प्लांट आहेत तर त्याला झूस्पोर का म्हणायचं कारण लक्षात ठेवा इथे शब्द काय वापरला आहे जे सगळे झूस्पोर आहेत ते कसे आहेत मोटाईल आहेत. मग ते मुवमेंट करू शकतात हालचाल करू शकतात त्यामुळे त्याला शब्द काय वापरतो आपण झू स्पोर. व्यवस्थित लक्षात ठेवा मोटाईल आहेत म्हणून त्याला काय म्हणायचं कारण हालचाल करू शकणारे काय आहेत प्राणी जास्त असतात त्यामुळं झू स्पोर. त्यांच्याकडं फ्लॅजेल आहे. फ्लॅजेल हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे
त्यामुळे लक्षात ठेवा त्याला म्हणायचं काय झूस्पोअर, आणि ते कसे असतात मोटाईल असतात. आणि हे जे पुढे दिसतात तुम्हाला ते काय झाले फ्लॅजेला झाले. आणि हे प्लांट आहेत, कुठले किडे नाहीत लक्षात ठेवा. त्यानंतर जो पार्ट आहे तो सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, त्यामध्ये बघा आयसोगॅमस टू उगॅमस. तर ह्याचं मिनिंग पण आपण समजून घ्या नक्की काय असतं आयसोगॅमस आणि उगॅमस. फक्त 3 पॉईंट आहेत बघा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बाय फ्रॅगमेंटेशन, बारके बारके तुकडे पडणार स्पायरोगॅराचं एक एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा. ए सेक्शुअल रिप्रोडक्शन, स्पोर्स तयार होणार. स्पोर्सला काय म्हटलं आपण झू स्पोअर, का कारण त्यांच्याकडे काय आहेत फ्लॅजल आहेत, ते मोटाईल आहेत. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघा आयसोगॅमस आणि उगॅमस. आता आयसोगॅमस उगॅमस आणि दुसरा एक प्रकार असतो त्याला म्हणायचं अनआयसोगॅमस. त्याचं मिनिंग आपण समजून घ्या काय आहे ते. सगळ्यात पहिला समजून घ्या आयसोगॅमस काय आहे ते. इज द टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच मेल अँड फिमेल गॅमेट्स हॅव सिमिलर मॉर्फोलॉजी. फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा. कधी पण जर शब्द तुम्हाला आयसो आला तर आयसोचं मिनिंग काय असतं सेम. म्हणजे मॉर्फॉलॉजिकली मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत ते सेम स्ट्रक्चरमध्ये आहेत, शेपमध्ये आहेत, साईजमध्ये आहेत, म्हणून त्याला काय म्हटलं आपण सिमिलर शेप, सिमिलर साईज, आयसो गॅमस. गॅमस म्हणजे काय गॅमेट, मेल आणि फिमेल गॅमेट. आयसो म्हणजे काय सेम साईजचे मेल आणि फिमेल गॅमेट असतील तर त्याला काय म्हणणार आपण आयसोगॅमस. त्यानंतर अनआयसोगॅमस, त्यानंतर काय अनआयसोगॅमस. त्यामध्ये बघा डिसिमिलर साईज ऑन शेप किंवा डिफरंट इन काय तो दिसतोय आपल्याला तिथं साईज आणि शेपमध्ये डिफरन्स दिसतोय मेल आणि फिमेलमध्ये, त्याला काय म्हणणार आपण अनआयसोगॅमस. सेकंड टाईप झाला. आणि जो थर्ड सगळ्यात महत्त्वाचा टाईप आहे बघा उगॅमस. उगॅमसमध्ये बघा हा अनआयसोगॅमसचाच टाईप आहे, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो क्वेश्चन तुम्हाला पडत असतो तो काय बघा फिमेल गॅमेट लार्जर आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. इतके सिंपल क्वेश्चन विचारतात की उगॅमसमध्ये फिमेल गॅमेट ही लार्जर आहे का स्मॉलर आहे, एवढा सिंपल क्वेश्चन पडत असतो. पण एकदम 3 पार्ट केल्यावर पटकन आपल्याला क्लिअर होत नाही. परत मी रिपीट करतोय. आयसो म्हणजे सेम साईज, अनआयसो म्हणजे डिफरंट साईज मेल आणि फिमेल गॅमेट, एकतर तो मोठा असणार आहे किंवा लहान असणार आहे. पण उगॅमस व्यवस्थित लक्षात ठेवा फिमेल गॅमेट काय आहे मोठे आहे, फिमेल गॅमेट मोठे आहे, लार्जर इन साईज आहे. आणि जो मेल गॅमेट आहे तो कसा आहे मोटाईल सगळ्यात महत्त्वाचं, आणि त्यानंतर स्मॉलर इन साईज. फिमेल गॅमेट लार्जर नॉन मोटाईल, मेल गॅमेट स्मॉलर अँड मोटाईल. आता मी आणखीन एकदा रिपीट करतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा. 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. पहिलं उगॅमस म्हणजे काय, उगॅमसमध्ये अनआयसोगॅमसचाच टाईप आहे, पण उगॅमसमध्ये क्वेश्चन काय पडत असतो फिमेल ही लार्जर आहे, आणि सेकंड क्वेश्चन काय ती मोटाईल आहे का नॉन मोटाईल. तर इथं लक्षात ठेवायचं लार्जर अँड नॉन मोटाईल फिमेल, मोटाईल अँड स्मॉलर मेल गॅमेट. आता जरासं तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू आपण समजून घ्या नक्की काय ते. आयसोगॅमसमध्ये बघा मेल फिमेल दोघांचा पण साईज, दोन्ही पण गॅमेटचा साईज कसा आहे सेम आहे, सेम साईज शेप. अनआयसोगॅमस डिफरंट साईज डिफरंट शेप, मेल एक तर स्मॉल असणार आहे किंवा लार्ज असणार आहे, दोन्ही पण असू शकतात कंडिशन. फक्त इथं मेल स्मॉल दाखवलं आहे, फिमेल लार्जर दाखवलं आहे, फिमेल गॅमेट. त्यामध्ये उगॅमी किंवा उगॅमस म्हणतो आपण. त्यामध्ये बघा जो स्पर्म आहे म्हणजे मेल गॅमेट आहे तो कसा आहे स्मॉल आहे, आणि तो सगळ्यात महत्त्वाचं काय मोटाईल. मोटाईल का असतो कारण त्याच्याकडं फ्लॅजेल आहे. पण जो एग आहे बघा तो ॲज कम्पॅरेटिव्हली मेल गॅमेट कसा आहे लार्जर इन साईज आहे, आणि त्याच्याकडं फ्लॅजेला दिसतात का आपल्याला फ्लॅजेला नाहीत, त्यामुळे तो कसा आहे ती कशी आहे मेल गॅमेट नॉन मोटाईल. एग सेल, एग लक्षात ठेवायचं गॅमेट नॉन मोटाईल लार्जर इन साईज, मेल गॅमेट स्मॉलर इन साईज, आणि काय मोटाईल. MCQचे क्वेश्चन्स आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो टाईप आहे तो कुठला आहे फिओफायसी. उच्चार काय केला बघा फिओफायसी म्हणजेच काय म्हणतो त्याला ब्राऊन अल्गी. क्लोरोफायसीचं एक वेळ लक्षात राहते आपल्याला की क्लोरोफायसीचं कॉमन नेम काय ग्रीन अल्गी, पण फिओफायसीचं लक्षात राहत नाही. ते फिओफायसीचं व्यवस्थित लक्षात ठेवा. फिओ म्हणजे काय ब्राऊन. त्यानंतर रोडोपायसी रेड लक्षात राहते, एकदम सिंपल आहे. प्लांट बॉडी मोस्टली मरीन, आणि हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. अगोदर फ्रेश आणि मरीन होतं, रेअरली फ्रेश वॉटर. सिम्पली ब्रांच्ड फिलामेंटस एक्झाम्पल आहे एक्टोकार्पस, आणि एक आहे पिटॅलोनिया, पण हे काय कधी पडत नाही शक्यतो. जास्तीत जास्त आत्तापर्यंत एक्झाम्पल हे एक्टोकार्पस पडले, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर सेल वॉल कशापासून तयार झालेलं आहे सेल्युलोज, फ्युकन्स आणि अल्गिन किंवा अल्जिन म्हणायचं त्याला. आता हे जे तिन्ही पण नाव आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्जिन सगळ्यात महत्त्वाचं आहे, फ्युकन्स आणि सेल्युलोज. आता ह्या सगळ्या एक प्रकारच्या शुगर्स आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्जिन जरासं ॲसिडिक नेचर असतं त्याचं, पण तुम्हाला तेवढं इन डिटेल केमिस्ट्री विचारत नाहीत.
त्यामुळे हे काय आहे, ह्याचं मिनिंग काय, ह्याला मराठीत काय म्हणायचं, असं शक्यतो प्रश्न विचारू नका. आहे तसे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. कारण बायोमध्ये जेवढे जे काही शब्द आपण बघतोय त्याला प्रत्येकाला मराठी मिनिंग असेलच असं नाही. जेवढे आहेत अस्तित्वात त्या प्रत्येकाचं मी नाव सांगतो. पण इथं लक्षात ठेवायचं सेल्युलोज, फ्युकन्स, अल्गिन काय तर लक्षात ठेवा, काहीतरी एक प्रकारचं केमिकल आहे. सेल्युलोज जर असं आपण फॅमिलीर आहे, सारखा सारखा शब्द जात असतोय म्हणून. फक्त फ्युकन्स असेल किंवा अल्जिन असेल, हे जरासे नवीन शब्द आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. अल्जिन जरासं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईक क्लोरोफिल ए, सी. आता पहिला जे बघत होतो त्यामध्ये काय होतं, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी. पण इथं काय बघा, क्लोरोफिल सी. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, क्लोरोफिल सी पण आहे, क्लोरोफिल ए पण आहे. फ्युकोझॅन्थिन आणखीन एक पिगमेंट आहे बघा, फ्युकोझॅन्थिन. एमसीक्यूला क्वेश्चन विचारत असतात, फ्युकोझॅन्थिन हे पिगमेंट कुठल्या टाईपमध्ये आहे. आन्सर काय असणार आहे, फिओफायसी म्हणजेच काय, ब्राऊन अल्गी. त्यानंतर बघा मॅनिटोल, लॅमिनारिन सॉरी, अँड स्टार्च आर स्टोर्ड फूड मटेरियल्स. आता जे आपण पहिला बघितलेलं ग्रीन अल्गी, त्यामध्ये काय होतं बघा, जे काय स्टोअर फूड होतं ते फक्त काय होतं, स्टार्च होतं. आता इथं दोन आणखीन एक नवीन शब्द लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, लॅमिनारिन त्यानंतर मॅनिटोल. मॅनिटोल एक प्रकारचं अल्कोहोल आहे, शुगर अल्कोहोल आहे. आणि लॅमिनारिन सुद्धा एक प्रकारचं काय, पॉलिसॅकॅराइड आहे. इन डिटेल केमिस्ट्री विचारणार नाहीत तुम्हाला, त्यामुळे फक्त शब्द लक्षात ठेवायचा लॅमिनारिन. आत्तापर्यंत सगळ्यात जास्त लॅमिनारिन पडलंय किंवा मॅनिटोल. सिम्पल क्वेश्चन विचारतात की स्टोअर फॉर्म ऑफ शुगर, मोस्टली मॅनिटोल किंवा लॅमिनारिन हे कुठल्या टाईपमध्ये दिसून येतं आपल्याला, तर तो टाईप कुठला आत्ता बघतोय आपण, सेकंड टाईप आहे ब्राऊन अल्गी म्हणजेच काय, फिओफायसी. त्यानंतर बघा बॉडी इज युजली डिफरन्शिएटेड इन टू होल्ड फास्ट. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा, नवीन शब्द आहे होल्ड फास्ट, स्टॉक कॉल्ड टाईप, लीफ लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन कॉल्ड फ्रॉन्ट. आता हे बघा, ह्याचं मिनिंग पहिला समजून घ्या आपण काय आहे ते, म्हणजे कुठला नक्की पार्ट आहे हे. फ्रॉन्ट काय असतं, स्टाईप काय असतं, होल्ड फास्ट काय असतं ते. आता होल्ड फास्ट बघा इथं दिसते लेबल केलेलं, जो बेसचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, होल्ड फास्ट. अलिगीमध्ये आपण असं प्रॉपर अजूनसुद्धा रूट, स्टेम, लीफ असं डिफरन्शिएशन करत नाही. पण त्याच्यासारखे जे काही सिमिलर दिसतात, स्टॉकसारखं स्ट्रक्चर दिसेल किंवा काय तर स्ट्रक्चर दिसतंय, त्याला काय शब्द वापरले ते फार महत्त्वाचे आहेत. होल्ड फास्ट सगळ्यात शेवटी दिसते बघा आपल्याला. त्यानंतर स्टाईप, त्यानंतर काय वरचा पार्ट लीफसारखा दिसतो त्याला म्हणायचं फ्रॉन्ट. परत एकदा बघा, लीफसारखा फ्रॉन्ट आहे, त्यानंतर स्टॉकसारखा स्टाईप आहे, आणि बेसला काय आहे, होल्ड फास्ट. तिन्ही पण शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, फ्रॉन्ट, स्टाईप आणि काय, होल्ड फास्ट. त्यानंतर बघा पुढचा पार्ट, मेनी स्पेसीज ऑफ मरीन अल्गी आर युज्ड ॲज अ फूड. बऱ्याच प्रकारचे जे काही स्पेसीज आपण फूड म्हणून सुद्धा यूज करत असतोय. आता इथे एक्झाम्पल बघा काय आहेत ते, आणि यातले जे अल्गीचे एक्झाम्पल्स आहेत ते आजच्या सगळे एका कागदावर लिहून काढा आणि चांगली रिवाईज करा. कारण पुढं आपण काही काही प्लांट्स बघणार आहे, सगळे एकत्रित जेव्हा तुम्ही या चॅप्टरचा सगळा एकदम अभ्यास कराल तेव्हा जराशे एक्झाम्पलमध्येच तुम्हाला प्रॉब्लेम येईल. कॅरेक्टर पटकन सगळ्याचे पाठ होतात, कारण फक्त आता इथं आपल्याला 5 डिव्हिजन आहेत, त्याचे फक्त कॅरेक्टर लक्षात ठेवायचे आहेत. पण एक्झाम्पलवर जरा जास्त फोकस करा, की जेणेकरून जे काही तुम्ही पुढं नीट असेल किंवा CET देणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त एकदा रिव्हिजन केलं की ते समजेल व्यवस्थित. त्यामुळं आत्ता थोडासा वेळ या गोष्टीकडे लक्ष द्या. तो चॅप्टर मे बी ॲनिमल किंगडम असेल आपला ह्याच्या अगोदरचा, किंवा प्लांट किंगडम असेल, पण जरा व्यवस्थित एक्झाम्पलवर जरा जास्त फोकस करा. पोरफायरा, लॅमिनारिया आणि सर्गॅसम. एक्झाम्पल काय काय आहेत बघा. सेकंड जो टाईप बघतोय ब्राऊन अल्गी, फिओफायसीचे एक्झाम्पल, आणि जास्त आत्तापर्यंत लॅमिनारिया किंवा जो पोरफायरा आहे, एक जेलिडियमसुद्धा असतो तो पुढे बघणार आहे आपण, त्याच्यावर जास्त पडत असतो. जेलिडियम नाही सॉरी, लॅमिनारिया आणि पोरफायर ह्याच्यावर जास्त क्वेश्चन पडत असतोय ब्राऊन अल्गीमध्ये. सम स्पेसीज आर युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ हायड्रोकोलाइड्स. त्यानंतर एक्टोकार्पस, फ्युकस, हे त्याची 2 एक्झाम्पल आहेत. फक्त एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवले तरी चालतात. महत्त्वाचे कुठले कुठले पार्ट आहेत ते बघा. आता पोरफायरा इमेज पाहायला दिसतं बघा पोरफायराची, आणि कशी अल्गी आहे, ब्राऊन अल्गी आहे. जरासं ब्राउनिश रेड कलर आहे, पण याला कशामध्ये कन्सिडर करतोय आपण, ब्राऊन अल्गीमध्ये. त्यामध्ये बघा लॅमिनारिया सेकंड आहे बघा, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्टाईप, वरचा पार्ट, फ्रॉन्ट आणि होल्ड फास्ट हे दिसतात बघा. त्यानंतर आहे सर्गॅसम, मगाशीच आपण बघितलं. त्यानंतर आहे एक्टोकार्पस झाल्यावर काय बघा, तर फ्युकस. 5 कुठले कुठले एक्झाम्पल बघितले, पहिला लक्षात ठेवणार आपण काय, परत जराशा इमेज लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल समजतील. पोरफायरा, लॅमिनारिया, त्यानंतर सर्गॅसम झाल्यावर काय बघा, एक्टोकार्पस झाल्यावर काय, सगळ्यात शेवटी
फ्युकस. हे सगळे काय झाले, सेकंड जो टाईप आहे कुठल्या अल्गीचा, ब्राऊन अल्गीचा, ते सगळे आपण एक्झाम्पल अभ्यास केले. त्यानंतर सगळ्यात शेवटी काय आहे, रोडोफायसी. म्हणजे काय काय झालं बघा, क्लोरोफायसी ग्रीन अल्गी, फिओफायसी ब्राऊन अल्गी आणि सगळ्यात शेवटी रोडोफायसी रेड अल्गी. रोडोफायसी लक्षात राहते आरवरून, पण फिओफायसी फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्लोरोफायसी पण एकदम सिंपल आहे ग्रीन, फिओफायसी काय ब्राऊन. त्यानंतर बघा प्लांट बॉडी, these are found in marine as well as fresh water on the surface, deep sea, brackish water. brackish म्हणजे सॉल्टी, खारं पाणी म्हणतो आपण त्याला. प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे अल्गीचं. सेल कंटेन क्लोरोफिल ए आणि इथं डी आहे बघा. क्लोरोफिल सगळ्या जे व्यवस्थित लक्षात ठेवा, कुठं ए, कुठं बी, कुठं सी आहे, कुठं डी आहे. ते रोडोफायसीमध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल डी आणि फायको इरिथ्रिन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा. फायको इरिथ्रिनमुळे ह्याच्यामध्ये रेड कलर येत असतो. त्यामुळे हा जो पिगमेंट आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवा. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल डी हा सुद्धा महत्त्वाचा आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा काय, फायको इरिथ्रिन. त्यानंतर बघा सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज. त्यानंतर पेक्टिन ही सुद्धा एक प्रकारची काय शुगर आहे. जसं सेल्युलोज आहे तसंच एक प्रकारचं काय पेक्टिन एक शुगर आहे. ग्लूड विथ द अदर कार्बोहायड्रेट, म्हणजे त्याच्याबरोबर आणखीन काही काही कार्बोहायड्रेटसुद्धा असणार आहेत, पण त्यामध्ये मॅनन्स वगैरे बऱ्याच प्रकारचे कार्बोहायड्रेट आहेत, पण आपल्या पुस्तकात जेवढे आता नाव आहेत तेवढीच फक्त आपण बघूया. स्टोअर फूड काय बघा, फ्लोरिडिन स्टार्च महत्त्वाचा पार्ट आहे. एकदा क्वेश्चन पडला आहे, फ्लोरिडिन स्टार्च हे कुठल्या अल्गीमध्ये आपल्याला दिसून येते ॲज अ स्टोअर फॉर्म. त्यामध्ये आन्सर व्यवस्थित लक्षात ठेवायचं काय, रेड अल्गी. फ्लोरिडिन रेड अल्गी किंवा त्याला काय म्हणतो आपण रोडोफायसी, त्याच्यामध्ये स्टोअर फॉर्म कुठला आहे, फ्लोरिडिन स्टार्च. त्यानंतर बघा कमर्शियली इम्पॉर्टंट आगार. आता हे जे आगार असते एक प्रकारची आगार पावडर असते, आणि बऱ्याच जे काही आईस्क्रीम असेल किंवा जी जेली आपण खात असतो त्या जेलीच्या प्रिपरेशनसाठी, किंवा इवन जे काही तुम्ही कधी तर भविष्यात कराल जे काही एक्सपेरिमेंट असतात त्यामध्ये बॅक्टेरियाचं वगैरे आपण कल्चर करत असतो, त्यामध्ये ॲज अ ग्रोथ मीडियम म्हणून आपण यूज करत असतो. आता जे काही मी बोलतो पटकन डोक्यात जाणार नाही, जरा एक इमेज दाखवतो तुम्हाला. आगार म्हणजे एक प्रकारची पावडर असते जी आपण अल्गीपासून तयार करत असतो, आणि त्याचं आपण पुढं जे काही आईस्क्रीम असतील किंवा जेलीज असतील त्यामध्ये यूज करत असतो. विच इज यूज्ड अ सॉलिडिफाईड एजंट इन टिश्यू कल्चर मीडियम इज ऑप्टेन फ्रॉम द रेड अल्गी. टिश्यू कल्चर असेल किंवा आता इथं टिश्यूचं कल्चर करण्यासाठी आपण यूज करत असतो त्या आगारचा न्यूट्रिएंट मीडियमचा. त्यामध्ये आणखीन काही काही गोष्टी आपण ॲड करत असतो केमिकल्स त्यामध्ये. एक्झाम्पल बघा आता कॉन्ड्रस, त्यानंतर बॅट्रा कॉस्परम, त्यानंतर पोरफायरा एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर आहे जेलिडियम, ग्रॅसिलॅरिया, पॉलिसायफोनिया. आता इथं जे एक्झाम्पल्स आहेत त्यातलं महत्त्वाचं एक्झाम्पल बघा, एक म्हणजे जेलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया. पॉलिसायफोनिया कधी कधी टाकत असतात किंवा पोरफायरा, पण हे दोन एक्झाम्पल जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. जेलिडियम आणि ग्रॅसिलॅरिया रेड अल्गीचे एक्झाम्पल आहेत, आणि एक्झाम्पल तुम्हाला एका दिवसात लक्षात राहणार नाहीत, एकदा लिहून काढा, 2-3दा चांगले रिवाईज करा. आणि पॉलिसायफोनिया काय महत्त्वाचं बघा. आता जे आगार पावडर आहे अशी आपल्याला बाजारात मिळत असते, त्यापासून आपण अशा पद्धतीचे जेलीसुद्धा तयार करू शकतोय. जे काही आईस्क्रीम असेल किंवा काही काही जे जेलीज आपण कंझ्युम करत असतोय त्यामध्ये या आगार पावडरचा यूज करतात. आणि ही आगार पावडर कुठून तयार करतात, तर रेड अल्गीपासून. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जी स्क्रीनवर आणखीन तुम्हाला इमेज दिसतात बघा, या दोन काहीतरी प्लेटसारखं स्ट्रक्चर दिसतंय. आता हे जे काही एक्सपेरिमेंट आहेत ते तुम्ही भविष्यात कधीतरी डिग्रीला गेल्यावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला हे सगळे एक्सपेरिमेंट तुम्ही सुद्धा कंडक्ट करणार आहे. आणि त्यामध्ये जे तुम्हाला असे बारके जे काही व्हाईट किंवा कलरफुल असे जे काही स्पॉट दिसतात ते काय असणार आहेत, एखाद्या फंगसची किंवा एखाद्या आपण काय करत असतो की जे बॅक्टेरिया असतात त्याची आपण ग्रोथ करत असतो, जे काही एक्सपेरिमेंट असतात त्यासाठी. आणि त्यामध्ये जो तुम्हाला असा पिवळसर जरा जो पार्ट दिसतोय बघा, पिवळसर असा काहीतरी पार्ट दिसतोय त्यामध्ये, याच्यावर ह्याची ग्रोथ झाल्या त्याला म्हणायचं ग्रोथ मीडियम. त्याला काय म्हणणार आपण, ग्रोथ मीडियम. जेलीसारखाच पार्ट असतो, शक्यतो जरासा व्हाईटिश किंवा असं येलोविश आपल्याला दिसत असतोय तो बघा, त्याला काय म्हणायचं ग्रोथ मीडियम. आपण तो तयार करत असतोय कल्चर तयार करण्यासाठी. कल्चर म्हणजे थोडक्यात काय, एखादा जर बॅक्टेरिया असेल तर त्याच्या ग्रोथसाठी आपण एक ग्रोथ मीडियम तयार करतोय, आणि जो काही त्याच्या खालचा जो बेसचा पार्ट असतो त्यालाच काय म्हणायचं ग्रोथ मीडियम. आणि ते कशापासून तयार करतोय, आगार कुठून आलं, तर महत्त्वाचा पार्ट रेड अल्गीपासून. हे जे काय आता एक्झाम्पल्स आपण बघितलं व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि त्यानंतर महत्त्वाचे जे MCQचे क्वेश्चन्स आहेत, आणि हे सगळे नेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यून आहेत, थोडेसे जरा अवघड जरी वाटले तर सुद्धा व्यवस्थित बघून घ्या. पहिला बघा कोलोनियल अल्गी, एक्झाम्पल आहे त्याचं वॉलवॉक्स. मग अशी आपण बघितले बघा ग्रीन अल्गीमध्ये कोलोनियल अल्गीचं पोरफायरा आणि लॅमिनारिया.
आर बोथ मरीन वॉटर अल्गी. एकदा क्वेश्चन पडलेला की पोरोफायरा आणि लॅमिनारिया हे मरीन वॉटर आहेत का फ्रेश वॉटर आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा फिलामेंटस फॉर्म आहेत. फिलामेंटसारखं स्ट्रक्चर दिसते म्हणून त्याला काय म्हटलं, फिलामेंटस फॉर्म. युलोथ्रिक्स आणि स्पायरोगायरा, मगाशी आपण डायग्रामसुद्धा बघितले काय आहे ती. त्यानंतर क्लोरेला आणि स्पायरुलिना युनिसेल्युलर अल्गी आहेत. हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, क्लोरेला आणि स्पायरुलिना. आणि हे दोन्ही पण स्पेस ट्रॅव्हलर काय करतात, यूज करत असतात, कारण त्याच्यामध्ये सोर्स असतो कशाचा जास्त, प्रोटीनचा. सुपर फूड आहे, लक्षात ठेवायला आपण. त्यानंतर फ्युकस आणि व्होल्वॉक्स ऊ गॅमस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आणि ऊ गॅमसचा आपण मगाशी मिनिंग बघितले, फिमेल लार्जर आणि नॉन मोटाईल आहे. त्यानंतर मेल कसा आहे, स्मॉलर आणि मोटाईल. ऊ गॅमस, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस. त्यानंतर काय फिओफायसी पाहिजे होतं तर फॅरोफायसी झाले. फिओफायसी प्रोड्यूस अल्जिन अँड अल्जिनिक ॲसिड. म्हणजेच काय, फिओफायसी व्यवस्थित लक्षात ठेवा. फिओफायसी काय तयार करते, अल्जिन किंवा अल्जिनिक ॲसिड किंवा अल्जिनेटसुद्धा त्याला शब्द असतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण मगाशी सेल वॉलमध्ये स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं. त्यानंतर स्पायरोगायरा बघा. इन स्पायरोगायरा द गॅमेट्स आर सिमिलर इन साईज. म्हणजे आयसोगॅमी दिसते आपल्याला तिथं. मेल आणि फिमेल गॅमेट सिमिलर साईज, सिमिलर शेप आहे. नॉन फ्लॅजिलेटेड म्हणजेच काय असणार आहे, ते नॉन मोटाईल असणार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे फ्लॅजेला नसणार आहे. दोन्ही पण सिमिलर साईज असणार आहेत, पण हा जो फ्लॅजेला असतो तो काय असणार आहे, त्यांच्यामध्ये अब्सेंट असणार आहे. जर फ्लॅजेला नाही तर ते मुवमेंट करू शकणार आहेत का, तर मोटिलिटी नाही, लक्षात ठेवायचं. ते काय झाले, नॉन मोटाईल. द मोनोइशियस म्हणजेच काय असतं, सेम प्लांट असतं. ऑफ कॅरा शोज ऑकरन्स ऑफ अप्पर उगोनियम अँड लोअर अँथ्रिडियम. आता हे जरा उगोनियम आणि अँथ्रिडियम हे जराशे नवीन शब्द आहेत आपल्यासाठी. फक्त त्याचं मिनिंग काय ते सांगतो मी. उगोनियम म्हणजेच काय, जिथं एग सेल असतात, आणि अँथ्रिडियम जिथं स्पर्म सेल असतात. पुढे एक इमेज आहे, तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे जरासं क्लिअर होईल तुम्हाला हे उगोनियम किंवा अँथ्रिडियम काय असतं ते. आता बघा इथं जे कॅरा आहे त्याचं एक एक्झाम्पल आहे तुम्हाला. त्या कॅराच्या बॉडीवर आपल्याला काय दिसते बघा, अप्पर साईडला इथं काय दिसते, त्याला म्हटलं काय आपण उगोनियम. याच्यामध्ये काय एग सेल प्रेझेंट आहेत, फिमेल गॅमेट्स आहेत. आणि जो लोअर साईडला पार्ट दिसतो आपल्याला त्याला काय म्हटलं, अँथ्रिडियम. जराशी नावं विचित्र आहेत, पण लक्षात ठेवा, उगोनियम आणि अँथ्रिडियम. याच्यामध्ये काय आहेत, स्पर्म सेल आहेत. त्याच्यामध्ये काय स्पर्म सेल्स आहेत. वर काय उगोनिया, खाली काय अँथ्रिडिया. अप्पर उगोनियम, लोअर काय अँथ्रिडियम. त्यानंतर बघा सिनगॅमीचं मिनिंग आहे फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स किंवा फ्युजन ऑफ गॅमेट्ससुद्धा म्हणू शकतो आपण. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, सिनगॅमी. म्हणजेच फर्टिलायझेशन ऑकर्स आउटसाइड द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम इन अल्गी. त्यांच्या बॉडीच्या बाहेर काय होत असतं की हे जे काही एग आणि स्पर्म आहेत त्यांचं काय होत असतं, फ्युजन होत असतं. म्हणजे वॉटरमध्येच होत असतं, पण फ्युजन होत असतं, बॉडीच्या बाहेर होत असतं. त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा, अल्गीमध्ये बॉडीच्या बाहेर फ्युजन होतं. फ्युजन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, सिनगॅमी जरासा नवीन शब्द आहे. त्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो बघूया आपण. आणखीन एक नवीन शब्द आहे, आणि हा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूचा जरासा क्वेश्चन आहे, सिलेबसच्या थोडासा बाहेरचा आहे, पण तरीसुद्धा आपण घेतोय बघा. ए प्लॅन्टिनिझम नवीन शब्द आहे, व्यवस्थित त्याचं मिनिंग पहिला समजून घ्या. ए प्लॅन्टिनिझम म्हणजे काय, इज द फेनॉमिनॉन दॅट रेफर्स टू द कम्प्लीट अब्सेन्स ऑफ फ्लॅजिलेटेड सेल. त्याच्या लाईफ सायकलमध्ये काय बघा, जी काय ओव्हरऑल एखादी लाईफ सायकल असेल अल्गीची, त्यामध्ये जर फ्लॅजेला जर अब्सेंट असतील तर त्याला काय म्हणणार आपण, ए प्लॅन्टिनिझम. आणि कुणामध्ये दिसून येते आपल्याला, स्पायरोगायरामध्ये. मगाशी आपण बघितले बघा, स्पायरोगायरा आयसोगॅमस अँड नॉन मोटाईल, नॉन फ्लॅजिलेटेड. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, ए प्लॅन्टेनिझम कुठं दिसते आपल्याला, स्पायरोगायरामध्ये. बऱ्याच वेळेला स्पायरोगायरावर बऱ्याच पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे ते जरासं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, झूस्पोर अब्सेंट इन स्पायरोगायरा. झूस्पोर म्हणजे काय, ज्याला फ्लॅजेल आहेत ते. व्यवस्थित एकदम सगळ्याचे मिनिंग सेम आहे बघा, फक्त शब्द कसे वापरले तिथं फिरून वापरलेत. जर फ्लॅजेला नसतील तर नॉन मोटाईल, फ्लॅजेला असतील तर मोटाईल, म्हणजेच काय झूस्पोर. आयोडीन फाउंड इन लॅमिनारिया. जरासा सिलेबसच्या बाहेरचा क्वेश्चन आहे, पण व्यवस्थित लक्षात ठेवा. लॅमिनारियामध्ये काय दिसतं आपल्याला, आयोडीन दिसून येतं, आपण यूज करतो ते. त्यानंतर आगार आगार इज ऑप्टेन फ्रॉम जेलिडियम अँड ग्रॅसिलॅरिया. त्यामध्ये बघा आता आगार आगार शब्द महत्त्वाचा आहे, किंवा डायरेक्ट कधी कधी टाकत असतात की आगार आगार कुठल्या अल्गीपासून तयार करत असतात, रेड अल्गी, ब्राऊन अल्गी का ग्रीन अल्गी. पण कधी कधी एक्झाम्पल तुम्हाला विचारत असतात, त्यामुळे एक्झाम्पल आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. 2-3दा चांगले रिवाईज करा आजच्या आज लगेच. त्यानंतर जे काय आपण आज पॉईंट बघितलेत,
म्हणजे ओव्हरऑल आपण सगळे काय कंप्लीट केलं तर टाईप्स कंप्लीट केलेत कशाचे अलगीचे टाईप्स ऑफ अलगी. जो पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटाचं त्याचे 3 आपण काय घेतले तर कुठले कुठले सगळ्यात पहिलं आपण सुरुवात कशापासून केली ती क्लोरोफायसी त्यानंतर फिओफायसी त्यानंतर रोडोफायसी. प्रत्येक ह्याचे एक्झाम्पल कुठलं क्लोरोफिल पिगमेंट आहे कुठला स्टोअर फॉर्म आहे स्टार्चचा स्टार्च असेल ते फ्लोरिडिन स्टार्च असेल किंवा मॅनिटोल असेल किंवा लॅमिनारिन असेल ते व्यवस्थित लक्षात ठेवा. चांगले जे काही पॉईंट्स आहेत एक्झाम्पल सारखे सारखे रिवाईज करा आणि प्रत्येक ह्याची मी तुम्हाला काही ना काहीतरी एक इमेज दाखवलं त्यामुळे जरासं तुम्हाला लक्षात ठेवायला थोडंसं सोपं जाईल. आणि आजच्या पुरतं आपण इथं थांबूया पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.